विषय आपल्या समोर आला तो म्हणजे शिवजयंती. शिवजयंती दरवर्षी साजरी होत असते आणि याच माध्यमातून येते आता 19 तारखेला 19 फेब्रुवारी शिवजयंती. महाराष्ट्रातून सर्व शिवभक्त वेगवेगळ्या गड किल्ल्यावर जातात आणि तिथलं ज्योत आणतात आपल्या गावी आणि तिथे शिवजयंती मोठ्या उत्साहात करत असतात. परंतु आज एक असा विषय आपल्या समोर येतो की त्या गंगेवाडी सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे गंगेवाडी, तिथून हे शिवप्रेमी रायगडावरती गेले आणि तिथून रायगडावरती मुक्काम करत आज वाटा स्टेशन येथे आपल्या इथे पोहोचलेले. आपण जाणून घेणार तर वाजलेत रात्रीचे 11 आणि 11 वाजता हे सर्व शिवभक्त तिथे जेवण करताना आपल्याला दिसून येतात. कशा पद्धतीने खरंच ही शिवभक्ती आपल्या इथे अशी आपल्या हिंदू धर्माची एक पताका, एक भगवी पताका म्हणून हे शिवभक्त पुढे पुढे मार्गस्थ होताना दिसून येत आहे. गंगेवाडी म्हणून यांचं गाव आहे आणि या गंगेवाडी हे शिवभक्त आता निघाले दरमदल करत गावोगावी असा मुक्काम करत पुढे निघाले. आपण पाहू शकता कशा पद्धतीने हे शिवभक्त आता वाटा स्टेशन नजीक असणाऱ्या एका हॉटेलवर जेवण करतात आणि कशा पद्धतीने हे शिवभक्त आहे हे आपण जाणून घेऊ. ते छोटे छोटे बालकं देखील शिवभक्त म्हणून आलेत आणि रायगडावरती हे शिवज्योत घेऊन गंगेवाडीकडं म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली गंगेवाडी इथं घेऊन चाललेत. नमस्कार. नमस्ते. तुम्ही जेवण करताय. आता वाजलेत 11 रात्रीचे. रोज असंच टाइम किती दिवस झाले निघालाय आणि आता कधी पोहोचणार? आज तिसरा मुक्काम आहे. हां, आज आम्हाला 2 दिवस बराबर 19 तारखेला आम्ही गावात जाणार सकाळी संध्याकाळी 7 वाजता. हां, आणि आमची गावामध्ये गेल्यानंतर आमची मिरवणूक लोक काढणार हां, आणि आम्ही तर पाय ज्योत घेऊन चाललेलो आहोत. हां, पहिला मुक्काम आमचा पोलादपूरला, हां, दुसरा मुक्काम आज इथं जय मल्हारवरती, तिसरा मुक्काम तर ह्याच्यावरती लक्ष्मीनारायण सोलापूर जिल्ह्यामध्ये. हं. म्हणजे आता शिवज्योत तुम्ही जी घेऊन येताय ते असं चालतच घेऊन जाता ना? चालत घेऊन आता मागणी येते का? हा, मागणी येते. हं, हं, आता आमचे चांगले 23 पोर आहेत सगळे लहान मोठे मिळून हं, आणि आमचे 7 जणांचा टापू आहे. प्रत्येकाला 40-50 किलोमीटर मिनिमम पळावंच लागते. हां, हां, पहिली फेरी 5 वाजता चालू होते. 5 वाजता जे पळतो तो मुलासाठी कमीत कमी त्याला 40 किलोमीटर पळावंच लागते. हं, हं, त्यांच्या नाश्त्याची सगळी व्यवस्था करून आम्ही मागून जाऊन त्यांना नाश्ता बनवून खाऊ घालतो आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर आमची दुपार चालू होईल. संध्याकाळची पळा तिथे आता बरोबर 11-11:30 वाजता येणार इथे. मग जेवणार, झोपणार, मग सकाळची त्यांच्या नियोजन सकाळची त्यांच्या जाणार. हे बिचाना तुम्ही हे केलाय का? आता इथं झोपणार, आज मुक्काम इथला का? काय करता तुम्ही? स्वतःही जेवण करता रोज? हातानं बनवता? बाळा तू कितवीत आहे आता? 8वीत. कुठं आहे? गंगेवाडीतच आहे का? किती लोकसंख्येचं गाव आहे गंगेवाडी? 1000-1500. 8वीत आहे शाळा. म्हणजे आता शाळेचं कसं काय केलं तू? आता इकडं आला शिवजयंतीला तर सुट्टी टाकली. तुम्ही बारकी मुलं आहे राव. कितवीत आहे आता तुम्ही? 8वीत आहे. मग सुट्टीचं कसं काय केलं? शाळेचं कसं काय केलं? सरांना सांगितलं. कुठला इंजिनिअरिंगला? तू शिकतो इंजिनिअरिंग. कुठं आहे तू? मी स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बाळे येत आहे. हां, हां, मी इकडं शिवज्योत घेण्यासाठी गावात त्या माणसासोबत आलेला आहे आमच्या गावातून. हां, आणि आमचा हा आज दुसरा मुक्काम आहे. हं, असं आता आमचा ज्योत थोड्या वेळात येईल इथे. हं. मग नंतर उद्या आमचा सकाळी ग्रुप आमचा आहे 8 जणांचा. तो आम्ही निघणार ज्योत घेऊन. आता ज्योत आल्यानंतर इथे ज्योत ठेवणार तुम्ही? हां, इथं ते उभा करणार तिथं. उभं केली तिथं? हां, इथं उभं केली. उभं केली. तिथं राखण करणार, ते रात्रभर बघणार. रातभर. हां, हां, मग नंतर सकाळी ज्याचा ग्रुप आहे तो ग्रुप निघून ज्योत घेऊन जाणार. 5 वाजता निघणार. 5 वाजता निघणार. हां, तू माळकरी आहे का? हां, माळ घातली म्हणजे हां. पूर्ण शाकाहारी येतो. शाकाहारी. कसं काय ही सगळे आता तुम्ही जे आता ग्रुप आहे हां, आता ही गाडीतच सगळा तुमचा बिछाना आहे, टावेल आहे, हे सगळे. हां. मग तुम्ही किती जण असे ज्योत तुम्ही जे पळत असता किती जणांचा ग्रुप आहे? म्हणजे दमला एखादा तर पुढे जाऊन किती जण तुम्ही कव्हर करता त्याला? ते 8 जण असतात. त्यातला एक जण ज्योत घेऊन बसतो, बाकीचे 7 जण गाडीवर बसलेले असतात. 2 व्हीलर आहे का? हा, 2 व्हीलर 2 आहेत सोबत. हां, आणि तो म्हणजे एक थोडे अंतरावर बदलले जातात ज्योतवाले आणि असे पळत जातात. किती किलोमीटरचं अंतर बसतं रायगड ते तुमचं गंगेवाडी? 450 किलोमीटर. हां, हां, हां.
375 वर्ष झाली शिवजयंती मोठ्या प्रमाणात उत्साह साजरी होते आणि याच माध्यमातून गेली अनेक वर्ष ते असे शिवभक्त वेगवेगळ्या गड किल्ल्यांवरून अशा पद्धतीने ज्योत आणत असतात, आपल्या गावात मोठा उत्साह करत असतात. ही करत भगवी पताका घेऊन हे जे वारकरी सर्व जात असतात आणि याच माध्यमातून अशी संस्कृती युवकांनी जपली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात खरंच हिंदूंचा देश मानला जातो महाराष्ट्र आणि आपलं राज्य मानलं जातं आणि याच माध्यमातून हे जर असे युवक पुढे येत असतील तर हे खरंच वाखण्याजोगी गोष्ट आहे.